मेष, वृषभ व मिथुन राशीसाठी गुरु कर्क गोचर प्रभाव जाणून घ्या सविस्तर. मेष राशीसाठी गुरु नवम आणि व्यय भाव स्वामी असून चतुर्थ भावातून उच्च होऊन गोचर करणार. गुरु केंद्रामधून गोचर करतात त्यावेळी राजयोग सह बलवान होतात. केंद्रस्थिती गुरु लाख दोष निवारण करण्याची क्षमता ठेवतात असे महर्षी पाराशर सांगतात. नवम स्थानाचे स्वामी म्हणजे भाग्यस्थानाचे स्वामी. भाग्यस्थानाचा स्वामी जर उच्च होत असेल तर भाग्य पण नक्कीच साथ देईल. व्यय म्हणजे मुक्तीच्या भावाने स्वामी असून उच्च आहेत. साधना, तपस्या, अध्यात्म प्रगती, धार्मिक यात्रा यासाठी योग कारक होतील. जे रिअल इस्टेटचे कामं करतात, जे लोक कन्स्ट्रक्शनची कामे करतात, प्रवास यात्रा, ट्रॅव्हल्स, टुरिस्टची कामे करतात, जे सामाजिक कार्यकारी असतील त्यांच्यासाठी गोचर खास शुभ योगकारक होत आहे. आणि गुरु या स्थानातून अष्टम, दशम आणि द्वादश भावावर शुभदृष्टी योग करत आहे. दशम भाव दृष्टी योग करत आहे तर कर्म व पूर्ण शुद्ध ठेवा म्हणजे आपणास धन, ज्ञान आणि सन्मान तिन्ही प्राप्त होईल. दशम भाव शुभदृष्टीमुळे कार्यक्षेत्रात प्रगती, प्रमोशन आणि विश्वास वाढवेल. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. चतुर्थ स्थानी प्रभावामुळे वास्तू, वाहन, इस्टेटसाठी योग कारक स्थिती होत आहे. अष्टमभाव दृष्टीयोग झाल्याने गुप्त शत्रू नाश, साधना, पैतृक धन आणि परदेशगमन हे योग होतील. चालू स्थितीत असलेल्या 7.5 सुरुवात काळात राहत देणारा हा गुरु कर्कगोचर काळ आहे. मेष राशीसाठी गुरुगोचर शुभ स्थितीत होईल. हे गोचर फळ पाहताना आपल्या मूळ कुंडलीनुसार ग्रहस्थिती आणि दशांतर कालाचा पण प्रभाव विचारात घ्या म्हणजे गुरुगोचर फल हे अचूक येईल. वृषभ राशीसाठी गुरु कर्क संचरण. वृषभ राशीसाठी गुरुगोचर तृतीय स्थानातून होईल. गुरुचे तिसरे गोचर सर्व दृष्टीत चांगलं असतंच असं नाही. काही गोष्टीच अशुभ पण बनतं, कारण पराक्रम म्हणून गुरूंना हे स्थान मानवत नाही. पण गुरु उच्च होऊन आहेत तर शुभ पण होत आहेत. खास करून या तृतीय भावासंबंधित कार्य करणाऱ्या जातकांसाठी तर उत्तम स्थिती आहे. या स्थानासंबंधित कामे म्हणजे प्रवासाची कामे, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, कन्सल्टंट, फ्रीलान्स कामे, CA वर्क, सोशल मीडिया वर्कर, रायटर्स या सर्वांसाठी कार्यक्षेत्रात वृद्धी करतील. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यभाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. इतरांसाठी पण कम्युनिकेशन, प्रवास, कागदपत्र, व्यवहार हे चांगले होतील. समाजप्रियता आणि मानसन्मानामध्ये वृद्धी होईल. तृतीय स्थान हे नवीन व्यवसाय, काम सुरुवात, नवीन जॉब याविषयी कामे होतील. या योगात गुरुकुंडली सप्तम, नवम आणि लाभस्थानी दृष्टीयोग करणार. सप्तम स्थानी शुभ दृष्टीयोग झाल्याने ज्यांचे विवाह योग अडचणीत होत असतील तर विवाह योग स्थिती चांगली होईल. व्यवसायात प्रगती, पार्टनरशिपमध्ये प्रगती, वैवाहिक जीवनात उत्तम स्थिती होईल. येथून भाग्यस्थानी दृष्टी, धर्म, कार्य, पूजा अर्चा करा. धन, दान, अन्नदान करा. उत्तम भाग्य साथ लाभेल. दूरचे प्रवास योग होतील. परदेशगमन योग स्थिती पण होईल. गुरु अष्टम भाव स्वामी पण बनतात. यामुळे जप, तप, साधना यात प्रगती, शेअर ट्रेडिंग, अचानक धनलाभ यात प्रगती आणि फायदा होईल. लाभस्थानाचे पण स्वामी असून लाभस्थानी दृष्टी, लाभ, मित्रवर्ग, सहकार्य, मोठ्या भावंडांकडून सहकार्य, सरकारी कामे यात प्रगती होईल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता जाणून घेऊया मिथुन राशीसाठी गुरुचं कर्क गोचर. मिथुन राशीसाठी गुरु दुसऱ्या भावातून उच्च गोचर करतील. हे स्थान गुरु पसंत करतात कारण हे परिवार, धन, वाणी भाव आहे. तर येथे धन, परिवारमध्ये वृद्धी होईल. पारिवारिक संबंध चांगले होतील. आपल्या बोलण्याचा प्रभाव चांगला पडेल ज्याने सर्वजण प्रभावित होतील. या राशीचे लोक जे सोशल मीडिया, स्पीकिंग क्षेत्रात असतील, ॲडवायझर आहेत, टीचर्स, कन्सल्टंट आहे, फायनान्स प्रोफेशनल आहेत तर यांच्यासाठी गुरु उत्तम फलदायी होतील. 5व्या दृष्टीयोगात षष्ठ स्थान असल्यामुळे आजार, शत्रू, कर्ज यांपासून मुक्ती होईल. अष्टम भाव दृष्टीयोग झाल्याने तप, साधना, मंत्र जास्त क्रियाशील होतील. लवकर फलित होतील. गुप्त शत्रूंचा नाश होईल. पैतृक धन प्राप्ती होईल.
वारसा हक्काने लाभ स्थिती असेल तर तेही लाभ होतील. शेअर ट्रेंडिंग व अचानक धनलाभ होतील. या काळात दानधर्म पण अवश्य करा, अधिक लाभ होतील. नव्या दृष्टियोगात कार्यक्षेत्र, करिअर स्थान प्रभावित होईल. प्रमोशन, ग्रोथ, व्यवसायामधील अडकलेली कामे मार्गी लागतील. गुरु आपल्या सप्तम आणि दशम स्थानाचे स्वामी असून धनस्थानी उच्च होतील. कार्यक्षेत्रामध्ये प्रगती, प्रमोशन, अधिकार, लाभ होईल. व्यवसाय वृद्धी, दाम्पत्य जीवन, सौख्यमध्ये वृद्धी करतील. मिथुन राशीसाठी शनी आणि गुरु उत्तम स्थितीत फलित होत आहेत. त्याचा पुरेपूर लाभ अवश्य घ्यावा, पण त्याबरोबरच यथाशक्ती दान करा, सेवा करा, योग्य ठिकाणी खर्च करा, कारण हा गुरु धन सेविंगसाठी फार अनुकूल नाही. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन अध्यात्मविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.